पण मग मी प्रामाणिक राहून अगदी सगळं काही नीट करून माझ्याच वाट्याला हे दुःख काय येते स्वामी? तीच तर तुझी कसोटी आहे ना, त्यात टिकून राहायचं. एकदा काही परीक्षा उत्तीर्ण झालीस की जितकं भोगलंयस ना त्याहून अधिकच आनंद आणि सुख तुला नक्की मिळेल. आनंदाच्या शोधात कधी भटकू नकोस. जे तुझं आहे ते तुझ्यापाशी नक्की येणारच. संकटांना सकारात्मक नजरेने सामोरं जा आणि मग बघ, ते तुझ्यासमोर टिकूच शकणार नाहीत. माझ्या मनात अगदी कोणतंही कार्य करत असताना ते होणार नाही अशीच फाल कायम चुकचुकत असते. ते का बरं? हा सर्वस्वी तुझ्या मानसिकतेचा अभाव आहे. आजवर रोज सकाळी दीर्घ श्वास घेऊन एक वाक्य स्वतःला सांगायचं, माझं मन हे सर्वस्वी माझ्या काबूत आहे. मी या मनाच्या काबूत कधीही राहणार नाही. आणि मग बघ, तुझ्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार हा नक्की होईल आणि तुझा आत्मविश्वास सुद्धा दुणावेल.